नमस्कार मित्रांनो, 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विभागामध्ये जे काही चौकीदार पद आहे या पदाची 416 पदांची जाहिरात आलेली आहे. तर या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार, पगार किती लागणार, वयोमर्यादा काय, परीक्षा कोण घेणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मार्फत आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, जे काही नगर परिषद जे काही आदिवासीचं जे काही पद आहे तर यामध्ये चौकीदार पदाची ही ग्रुप डी ची गट ड ची काय ही जाहिरात आहे. आजचेच परिपत्रक नुसार झालेली प्रसिद्ध जाहिरात बघा, की ज्यामध्ये सरळ सेवेतील गट ड ची पद किती 416 म्हणजे की अर्ज प्रणाली कधीपासून सुरू झालेली आहे बघा, 27 एप्रिल पासून आजपासून अर्ज प्रणाली सुरू झाली. तर परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती आहे, 18 मे पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे यासाठी पात्रता फक्त आणि फक्त तुम्हाला काय 10वी पास असले पाहिजे. बघा, तुम्ही काय असले पाहिजे, फक्त 10वी पास असले पाहिजे, ही महत्वाची अट आहे. जे विद्यार्थी 10वी पास येतं तर हे प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ते महत्वाची बाब. दुसरं म्हणजे तुमची जे काही शारीरिक क्षमता आहे, म्हणजे तुम्ही थोडंफार वजन उचलल्या गेलं पाहिजे, थोडंसं तुम्ही चांगल्या प्रकारे धष्टपुष्ट असले पाहिजे, कुपोषित नसले पाहिजे, अशी याची काय तुमची शारीरिक क्षमता पात्रता आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे की किती वयोमर्यादा पाहिजे. बघा, हे अर्ज सादर करताना जो काही ओपन वर्ग आहे बघा, ओपन वर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. बाकी जे काही SC ST जे प्रवर्ग आहे हे 18 ते 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता. आणि पुढचं म्हणजे माजी सैनिक जे येतं, तर माजी सैनिक 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज सादर करू शकता. ही महत्वाची बाब लक्षात ठेवायची, सर्वांसाठी महत्वपूर्ण असणारी सुवर्ण संधी आहे. बघा, पुढचा मुद्दा म्हणजे अभ्यासक्रम काय. बघा, की याचा अभ्यासक्रम काय आहे. तर अभ्यासक्रम तुम्हाला या पेपरमध्ये 100 प्रश्न, एकूण 100 प्रश्न 200 गुणासाठी विचारातील आणि वेळ असणार तुम्हाला 2 तास. 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे, त्याला निगेटिव्ह सिस्टीम नाही, हे लक्षात घ्यायचे. त्यानंतर पुढचं म्हणजे की कोणकोणते विषय, पहिलं मराठीमध्ये 15 प्रश्न असतील, गणित बुद्धिमत्तेमध्ये 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानमध्ये 25 प्रश्न आणि इंग्रजीमध्ये 25 प्रश्न, अशा स्वरूपाचा याचा काय अभ्यासक्रम असेल. त्या संपूर्ण अभ्यासक्रमाची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच त्रिशा फाउंडेशन या ऍपवर सुरू झालेली आहे. तर या बॅच विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता. बघा, त्याचसोबत संपूर्ण PDF नोट्स प्राप्त करण्यासाठी खाली जो नंबर आहे या नंबरवर एक हायचा मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण नोट्स प्राप्त होऊन जातील. बघा, आता पुढचा मूळ मुद्दा म्हणजे की परीक्षा शुल्क काय. यासाठी परीक्षा शुल्क किती असेल, जो काही ओपन वर्गातील जे काही उमेदवार अर्ज सादर करताय तर यांच्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क 1000, इतर वर्गासाठी तुम्हाला 900 रुपये शुल्क असेल. आणि महत्वाची बाब, जे माजी सैनिक आहेत तर माजी सैनिकांना अर्ज सादर करण्यासाठी कुठलेही परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी ते अत्यंत महत्वाची अशी काय सुवर्ण संधी असणार आहे. बघा, आता पुढचा मुद्दा की नेमकं परीक्षा कोण घेणार आहे. बघा, जी काही परीक्षा कोण घेणार, तर परीक्षा कोण घेणार, तर ही जे काही आदिवासी विभागाच्या ज्या काही मागच्या संपूर्ण परीक्षा बघितल्या आपण, तर संपूर्ण परीक्षा कोणी घेतल्या, तर IBPS मार्फत काय ही परीक्षा घेतली गेलेली आहे. IBPS मार्फत काय ही परीक्षा घेतली गेली आहे. त्यामुळं महत्वाची माहिती आहे, महत्वाचं चांगलं पद आहे. याचा पगार जर आपण बघितला, बघा हे जे पद आहे या पदाचा पगार आपण बघितला तर पगार तुम्हाला 15,000, बघा 15,000 ते 47,600 रुपये. बघा, S1 नुसार जर पगार आपण बघितलं तर S1 नुसार तुम्हाला 15,000 ते 47,600 एवढा पगार असणार आहे. फक्त आणि फक्त 10वी पास संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी सुवर्ण संधी. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.